आपण नवीन टॉपिक चालू करूया कंटिन्युटी. नाव व्हॉट इज कंटिन्युटीसाठी आपल्याला मीनिंग माहित पाहिजे त्याचं. कंटिन्युअस. कंटिन्युअस मीन्स काय? विदाउट ब्रेक. बघा हा ग्राफ घेतला. हा एक्स एक्सिस x dash y dash y. Now this graph is a continuous. There is a no gap or break. No gap or break. This graph is called continuous. This is called the continuous. And if there is a gap, now there is a gap between this point, then this is called as discontinuous. This graph is discontinuous. This graph is a continuous. This graph is discontinuous. Now there is a definition for a function. A function is a continuous. त्याच्यासाठी 3 कंडिशन्स आहेत. पहिली कंडिशन काय पाहिजे? तो डिफाइन पाहिजे. डिफाइन ऑन इंटरवल पाहिजे. सेकंड पाहिजे लिमिट एक्सटेंड्स टू a. f of x इज एक्झिस्ट पाहिजे. आणि त्याची थर्ड कंडिशन आहे लिमिट एक्सटेंड्स टू a. f of x इज इक्वल्स टू काय पाहिजे? f of a पाहिजे. आपल्याला डेफिनेशन मध्ये ही कंडिशन जास्त महत्वाची. काय? एखाद्या फंक्शनचं लिमिट ह्या त्या फंक्शनच्या व्हॅल्यू बरोबर पाहिजे. जर ते दोन्ही सेम असेल तरच फंक्शन काय असणार आहे? कंटिन्युअस असणार आहे. एखादं फंक्शन कंटिन्युअस कधी असतं? जेव्हा त्याचं लिमिट एक्सटेंड्स टू a f of x इज इक्वल्स टू काय असतं? f of a असतं. तेव्हाच ते फंक्शन काय असतं? कंटिन्युअस असतं. बाकीच्या केसमध्ये ते कंटिन्युअस होत नाही. ह्या 2 पण कंडिशन पाहिजे. एक तर त्याचं लिमिट पण एक्झिस्ट झालं पाहिजे. आता समटाइम्स एखादं फंक्शन डिस्कंटिन्युअस असतं. आता फंक्शन डिस्कंटिन्युअस कधी होतं? जर त्याचं लिमिट एक्झिस्ट झालं नाही. लिमिट एक्सटेंड्स टू a f of x इज नॉट एक्झिस्ट. इज काय असेल? डिस्कंटिन्युअस असेल. ते काय होतं? डिस्कंटिन्युअस होतं. जर त्याचं लिमिट एक्झिस्ट झालं नाही तर ते फंक्शन काय होतं? डिस्कंटिन्युअस होतं. आता ह्या फंक्शनचे काही रूल्स आहेत. काय रूल्स आहेत? तर कॉन्स्टंट फंक्शन म्हणजे कुठला? f of x is equals to k. सेकंड ट्रिकोनोमेट्रिक फंक्शन म्हणजे कुठला? sin x and cos x. थर्ड पॉलिनोमियल फंक्शन. फोर्थ रैशनल फंक्शन. फिफ्थ पावर फंक्शन. आणि सिक्स्थ पॉलिनोमियल झालं एक्सपोनेंशियल. ऑल दीज 6 टाइप्स ऑफ फंक्शन्स. कुठलं? कॉन्स्टंट फंक्शन असेल, ट्रिकोनोमेट्रिक फंक्शन असेल, पॉलिनोमियल फंक्शन असेल, रॅशनल फंक्शन असेल, पॉवर फंक्शन असेल, एक्सपोनेंशियल फंक्शन्स असतील. हे सगळे फंक्शन्स काय असतात? कंटिन्युअस असतात. कंटिन्युअस ऑन कुठे असतात? ते r वर म्हणजे रियल नंबरच्या सेटवर हे सगळे फंक्शन्स काय होतात? कंटिन्युअस होतात. पहिलं फंक्शन लिहिलं f of x इज इक्वल्स टू k लिहिलं. नेक्स्ट लिहिलं ट्रिकोनोमेट्रिक फंक्शन म्हणजे कुठला? sin x and cos x.
पॉलिनॉमियल फंक्शन म्हणजे कुठलं फंक्शन आपण क्वाड्रॅटिक मध्ये लिहिलं होतं ना, x² + 2x + 3 हे फंक्शन काय होतं पॉलिनॉमियल टाइप मधलं, ते पण फंक्शन कंटिन्युअस असतं. रॅशनल फंक्शन म्हणजे काय f(x)/g(x). हे पण फंक्शन काय असतं कंटिन्युअस असतं. पॉवर फंक्शन म्हणजे काय f(x) = x⁻n आणि एक्सपोनेन्शियल फंक्शन म्हणजे काय a⁻x आलं किंवा e⁻x आलं किंवा लॉग फंक्शन आलं. आता हे सगळे जे फंक्शनचे टाइप्स आहेत हे सगळे कसले फंक्शन्स आहेत, कंटिन्युअस फंक्शन आहेत. कुठे फंक्शन कंटिन्युअस होतात, ते डिफाइन ऑन रियल नंबरचा सेट. रियल नंबरवर हे फंक्शन्स काय होतात कंटिन्युअस होतात. आता याच्या काही प्रॉपर्टीज आहेत. प्रॉपर्टीज आहेत याच्या काही प्रॉपर्टीज आहेत. प्रॉपर्टी कुठल्या, तर प्रॉपर्टी सिंपल आहे. आता दोन फंक्शन्स घेऊया. समजा दोन फंक्शन्स आपण घेतले. एक घेतलंय f घेतलाय अँड g इज कंटिन्युअस आहे. हे जर दोन f and g आर कंटिन्युअस फंक्शन्स असतील तर त्यांची ऍडिशन म्हणजे काय f + g. सेकंडली तुम्ही काय f - g किंवा g - f. थर्ड k × f. फोर्थ f × g आणि फिफ्थ f/g where g not equals to 0. हे सगळे काय आहेत कंटिन्युअस आहेत. म्हणजे काय सांगता, द कंटिन्युअस फंक्शन, द ऍडिशन ऑफ कंटिन्युअस फंक्शन इज ऑल्सो कंटिन्युअस. द सबट्रॅक्शन ऑफ कंटिन्युअस फंक्शन इज ऑल्सो कंटिन्युअस. स्केलर मल्टिप्लिकेशन किंवा मल्टिप्लिकेशन of a function is also continuous. Product of a function is also continuous. Division of किंवा quotient of the function is always continuous. These are the types, properties of the continuous function. आता discontinuity ची there are two types of discontinuity. कुठल्या कुठल्या टाइपच्या discontinuity आहेत, त्यातली एक आहे ती आहे जंप. जंप म्हणजे काय, जेव्हा लिमिट एक्सटेंड्स टू a - f(x) is not equals to limit extends to a plus f(x). म्हणजे लेफ्ट हँड लिमिट इज नॉट इक्वल्स टू राईट हँड लिमिट येतं तेव्हा फंक्शनची डिस्कंटिन्युटी कुठली आली, जंप टाईपचं डिस्कंटिन्युटी आहे. ते फंक्शन कुठल्या टाईपचं डिस्कंटिन्युअस झालं, जंप टाईपचं डिस्कंटिन्युअस झालं. आणि एक आहे सेकंड, ती कुठली रिमुवेबल. म्हणजे इथं लिमिट एक्झिस्ट होतं, लिमिट एक्सटेंड्स टू a f(x) इज एक्झिस्ट. इथं काय आहे, लिमिट एक्सटेंड्स टू a f(x) डज नॉट एक्झिस्ट. जर लिमिट याचं एक्झिस्ट होत नसेल तर ती आहे जंप. त्या जंपला दुसरं नाव आहे काय, इरिमुवेबल. त्यालाच काय नाव आहे, इरिमुवेबल. जंप म्हणजे काय, ज्याचं लिमिटच एक्झिस्ट होत नाही त्या टाईपच्या डिस्कंटिन्युटीला कुठल्या डिस्कंटिन्युटी म्हणायचं, जंप टाईपची डिस्कंटिन्युटी. ज्याचं लिमिट एक्झिस्ट होतं त्या टाईपला कुठलं म्हणायचं, रिमुवेबल डिस्कंटिन्युटी. ओके, बाकीचं पार्ट आपण नंतर बघू.